नमस्कार. बघा, आज सकाळी सकाळी कामाला जायचं होतं आपल्या लक्ष्मणला. तर मी म्हणलं वावळून घेते त्याला. आंघोळ केली होती तर म्हणलं वावळावा, नाही का. सकाळीच मी वावळत असते ना पोरांना. जेव्हा त्यांचा जन्मदिवस असते ना, मी सकाळीच वावळते. संध्याकाळी वावळते किंवा नाही वावळतं ते नाही माहिती, तरी मी सकाळी सकाळी आंघोळ केली की वावळते, है का नाही. सकाळी सकाळी असं टिक्का लागला ना तर बरं वाटते. बघा, जरा टिक्का लागला तर बरं वाटते, म्हणून मी टिक्का लावला आणि वावळलं त्याला. असं वावळलं त्याला, असं वावळलं तर पाया पडला ते. तर मी म्हणलं बाहेर गेले आणि वापस आले, मला करमच ना. तर मग मी म्हणलं बघा, असे फोटो तर काय असं माणूस काढतं, कधी बी काढतं. परी कसं इडो काढा ना तर ते बघा इडो कवर बी राहतो इडो. आणि फुटू काय आहे, कधी पण असा जातो. आणि कोण फुटूला बसले सांभाळत. म्हणून मला काय वाटलं की एक इडो काढू दे रे मला. पण माहिती बी आपल्या पोरीला की हिला फुटू पसंत नाहीये, आणि ही फुटूला काय करणार. म्हणून मी म्हणलं अगं इडो काढ ना. तर नको होय करीत काढला तिने इडो. तर असा काढा इडो ना की मी नाही का अशी इद्रेवणी दिसले, आणि पोरगा बी माझं तसंच दिसलं. मग असं का तुम्ही एवढे चांगले चांगले इडो काढताय, फोटो काढताय, मग माझं तर असं का. एक तर मला काय वाटलं होतं की मी यूट्यूबला टाकणारे, चेहरा नाही दाखवणार. मी चेहरा नव्हते दाखवणार. आपलं त्यांनी जरा इकडच्या साईडला चेहरा केला असता तर मी इकडून थोडंसं काय एक सेकंड दिसते, एक झलक एवढंच काढायचं होता मला. आणि असं डोक्यावर हात ठेवताना एक काढायचा होता, आणि पाया पडताना एक. म्हणजे मला ते 2 यूट्यूबला टाकायचं होतं. यूट्यूबला कसं पिढी ना पिढी राहणार, यूट्यूबला राहणार का नाही. आणि कधी बी मन झालं तर आपल्याला बघायला होणार. आता आपण म्हातारं झालो, आता ह्यांचे लेकरं नाही बघणार का. चेहरा नको बघू देऊ, पण एक साईडला असं करून तरी काढ असता का नाही. माझ्या मनाला किती समाधान वाटलं असतं. तुम्हीचे एवढे फोटो तुमचे, माझा एक फोटो तरी तुमच्याकडे व्हिडिओ आहे का, फोटो आहे का, ते बघा की. दुनियाचे तुमच्याकडं आणि माझं नाही. पोराचा नाही माझ्याकडं, तुमचे नाही माझ्याकडं, माझा नाही तुमच्याकडं. म्हणजे मी कोण आहे सांगा की. मी करती धरती मोठी घरची नाही आहे का. तुम्ही लोकांना चांगलं म्हणताय आणि मला मी चांगली नाही आहे. मी एवढी बेकार आहे, मी चांगली दिसत नाही, मी येडी आहे. मला एवढंच बोलायचं होतं बस.